मुंबईतील मातोश्रीवर आयोजित झालेली एक महत्त्वाची बैठक. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती. पण याच बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या शाब्दिक वादाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ठाणे आणि कल्याण परिसरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. संघटनात्मक फेरबदल, जुन्या आणि नव्या पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या तसेच आगामी राजकीय रणनीती यावर चर्चा सुरू असतानाच वातावरण अचानक तापल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीदरम्यान दोन गट आमनेसामने आल्याची देखील माहिती समोर आली आहे. दोन्ही बाजूंच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. या वादाचं मुख्य कारण ठरलं ते म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघातील काही पदाधिकाऱ्यांची 2 दिवसांपूर्वी करण्यात आलेली हकालपट्टी. या निर्णयामुळे नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांनीही बैठकीसाठी बोलवण्यात आलं होतं. उद्धव ठाकरे स्वतः दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र चर्चा सुरू असतानाच दोन्ही गटातील वाद वाढला आणि वातावरण तणावपूर्ण झाल्याचं बोललं जाते. या बैठकीला ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत, आमदार मिलिंद नार्वेकर, माजी आमदार विलास पोतनीस, माजी खासदार विनायक राऊत तसेच ठाणे आणि कळवा परिसरातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. संघटनात्मक प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी बोलवण्यात आलेली बैठकच अंतर्गत मतभेदांमुळे चर्चेचा विषय बनली. या घडामोडीनंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केल्याची देखील माहिती समोर येते. पक्षातील अंतर्गत वादावर त्यांनी कठोर शब्दात सुनावल्याचं सांगितलं जाते. अभिजित दिपके यांच्यासारखा तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देतोय, तरुणांचं नेतृत्व करतोय आणि तुम्ही मात्र आपापसात भांडत आहात. तुमच्या या वागण्याला काही अर्थ आहे का? या शब्दात त्यांनी पदाधिकाऱ्यांना फटकारल्याचं देखील आता सांगितलं जात आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणावर ठाकरे गटातील काही नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. बैठकीत कोणताही वाद झाला नसल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यामुळे मातोश्रीवरील बैठकीत नेमकं काय घडलं, पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद किती गंभीर आहेत आणि संघटनात्मक फेरबदलांमुळे पक्षात अस्वस्थता वाढली आहे का, याबाबत आता राजकीय चर्चांना अधिक उधाण आलं आहे. ठाणे आणि कल्याण हा शिवसेनेचा पारंपरिक प्रभाव असलेला भाग मानला जातो. अशा परिस्थितीत संघटनेतील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येणं हा पक्षासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि भविष्यातील राजकीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हे मतभेद दूर करण्याचं मोठं आव्हान आता पक्ष नेतृत्वासमोर उभं टाकल्याचं बोललं जातंय. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत आणि बैठकीनंतर झालेल्या या मतभेदांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात. धन्यवाद.